खेळ नशिबाचा भाग 22. मोनिका म्हणाली, डॅडी थोडं बोलायचं होतं तुमच्यासोबत. मोनिका प्रतापरावांच्या शेजारी जाऊन थांबली होती. प्रतापराव म्हणाले, हा बोल ना मोनिका, काय बोलायचं तुला? मोनिका म्हणाली, डॅडी मी पेपर्स तयार केलेले आहेत. मोनिका प्रतापरावांना स्वतःच्या हातातील पेपर दाखवतच म्हणाले होते. प्रतापराव म्हणाले, ओके थांब, मी युगवीरला बोलवून घेतो, तो स्टडीमध्येच आहे. प्रतापरावने लगेच मोबाईलमध्ये युगवीरचा नंबर डायल केला. युगवीर म्हणाला, काय झालं, कशाबद्दल बोलताय तुम्ही? कसले पेपर हवे आहेत तुम्हाला? सुगंधा गोंधळून सगळ्यांकडे बघत बसली होती. तिला माहिती नव्हतं मोनिका आणि सायलीने डिवोर्स पेपर तयार केलेले आहेत ते म्हणून. मोनिका डिवोर्स देणार बोलली होती, पण सुगंधाने तिला समजावलं होतं तेव्हा तिने होकारही दिलेला होता. थोडे दिवस थांबले म्हणाली होती ती, आणि सायली डिवोर्स घेणार आहे हे तर तिला अजिबात माहिती नव्हतं. आणि प्रतापरावनेही हा विषय सुगंधा पुढं कधी काढलाच नव्हता, म्हणून तिला आता काय चालू आहे तेही काही समजत नव्हतं. तरीही तिला वाईट वाटत होतं, काहीतरी गडबड आहे म्हणून थोडी टेन्शनमध्ये आलेली होती ती. सुगंधा म्हणाली, मी काय विचारते, हे कसले पेपर्स आहे, कोणी सांगेल का म्हणा? कोणी काही बोलत का नाही? म्हणून सुगंधा मोनिकाकडे रोखून बघत थोडी आवाज वाढवूनच बोलत होती. मोनिका म्हणाली, आई हे डिवोर्स पेपर आहेत. मोनिका शांतपणे म्हणाली. सुगंधा म्हणाली, काय, पण तुला मी म्हणाले होते ना थोडे दिवस थांब म्हणून, आणि तू हो पण म्हणाली होतीस ना, मग परत हे काय चालू केलंस तू? सुगंधा आता रागाने लाल झालेली होती. प्रतापरावने तोपर्यंत युगवीरला फोन करून खाली यायला सांगितलेलं होतं. प्रतापराव म्हणाले, सुगंधा त्यांना त्यांच्या आयुष्यातील निर्णय स्वतः घेऊ दे. प्रतापराव सुगंधाचं बोलणं ऐकून वैतागलेलेच होते. सुगंधा म्हणाली, आहो पण मुलं चुका करत असतील तर आपण त्यांना थांबायला हवं नाही का? अजून लहान आहेत ते, तेवढी समज नाही आहे त्यांना अजून. आपण मोठे आहोत ना, आपण समजावून सांगितलं पाहिजे ना त्यांना. प्रतापराव म्हणाले, मुलं लहान नाही राहिलेत आता. स्वतःच्या बायकोचा अपमान करायला, बायकोवर हात उचलायला यांना बरोबर जमतं, आणि तू म्हणतेस ही मुलं लहान आहेत. प्रतापराव सुगंधाकडे रोखून बघत म्हणाले होते. युगवीर म्हणाला, काय झालं डॅडी, का बरं बोलावलं? एवढं अर्जंट का बोलवलं मला? युगवीर हॉलमध्ये येता सगळ्यांवर नजर टाकतच म्हणाला होता. प्रतापराव म्हणाले, मोनिका ते पेपर्स दे. प्रतापराव मोनिका पुढं हात करतच म्हणाले, आणि तिने लगेच ते पेपर प्रतापरावांच्या हातात दिले. प्रतापराव म्हणाले, या पेपर्सवर सही करा तुम्ही दोघे पण. प्रतापरावने युगवीर आणि आशिषकडे बघत पेपर टेबलवर ठेवले. आशिष तेथेच होता आता, म्हणून त्याला माहिती होतं ते डिवोर्स पेपर आहेत म्हणून, पण युगवीरला माहिती नव्हतं, म्हणून त्याने कपाळांवर आठ्या पाडत पेपर उचलले होते. प्रतापरावला तर आधी माहितीच होतं, म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य नव्हतं. उलट त्यांना युगवीरकडून हेच अपेक्षित होतं. पण सुगंधा आणि आशिष गोंधळलेलेच होते. युगवीर अचानक असा का रिॲक्ट करतो म्हणून त्या दोघांना समजलेलंच नव्हतं नेमकं काय चालू आहे ते म्हणून. इथे तर आशिष आणि मोनिकाचा डिवोर्सचा विषय चालू आहे, आणि युगवीर का चिडतोय म्हणून त्या दोघांना जरा विचित्रच वाटत होतं. प्रतापराव म्हणाले, युगवीर सही कर आधी तू. प्रतापराव शांतपणे म्हणाले होते. युगवीर म्हणाला, नाही, मी कधीही या पेपरवर सही करणार नाही. युगवीर दात ओठ खातच म्हणाला होता. आशिष म्हणाला, डॅडी मी या पेपरवर सही करणार नाही आहे. आशिषने पण लगेच स्वतःचं म्हणणं मांडलेलं होतं. युगवीर म्हणाला, ओके, मग आजपासून तुम्हा दोघांना मी माझ्या सगळ्या प्रॉपर्टी आणि बिझनेसमधून बेदखल करणार आहे. आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर निघायचं तुम्ही. आणि हो, युगवीर उद्यापासून ऑफिसमध्ये यायचं नाही. प्रतापराव कठोर शब्दात त्यांना म्हणाले होते. सुगंधा म्हणाली, मला कोणी सांगणार आहे का इथे काय चालू आहे ते म्हणून? सुगंधा अजूनही काय चालू आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. तिला काय चालू आहे हे माहीतच नव्हतं, पण तिच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं. तिला कोणी काहीच सांगितलं नाही. युगवीर म्हणाला, डॅडी तुम्ही असं करू शकत नाही आहात. प्रॉपर्टी बिझनेस सगळं तुमच्या नावावर असले ना, तरी त्याला तेवढंच मोठं मी माझ्या मेहनतीने उभं केलेलं आहे. तुमच्या इतकाच माझाही हक्क आहे या सगळ्यांवर. युगवीर अतिशय रागात होता, पण स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न तो करत होता. प्रतापराव म्हणाले, ते काही असो, पण सगळं माझ्या नावावर आहे.
तर ते कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं ते मी ठरवणार आहे, तू नाही. आता सही करायचं की सगळं सोडायचं ते तुम्ही दोघांनी ठरवायचं. प्रतापराव त्यांच्या मतावर ठाम होते. आशिष म्हणाला, डॅडी मी सही करायला तयार आहे. हा आशिष होता. घरातून बाहेर काढलं तर आपलं काय होईल म्हणून आशिष डिवोर्स पेपरवर सही करायला लगेच तयार सुद्धा झाला होता. आणि कोणी काही बोलायच्या आधीच त्याने सही सुद्धा केली होती. आणि ते बघून मोनिकाच्या एकाच डोळ्यातून पाण्याचा एक थेंब पटकन बाहेर पडला आणि गालांवर आला. तसं तिने लगेच स्वतःला सावरलं. युगवीर म्हणाला, डॅडी तुम्हाला हेच पाहिजे तर ठीक आहे, मी सगळं सोडायला तयार आहे, पण मी या डिवोर्स पेपरवर सही करणार नाही आहे. युगवीरसाठी पुन्हा सगळं ऐश्वर्य मिळवणं काही मोठी गोष्ट नव्हती, म्हणून तो सगळी प्रॉपर्टी सोडायला तयार सुद्धा झालेलाच होता. सुगंधा म्हणाली, डिवोर्स पेपर? पण तू का सही करशील रे? इथे तर मोनिका आणि आशिषचा डिवोर्सचा विषय चालू आहे ना, मग तू मध्येच कुठून आलेला आहेस? सुगंधा पुरतीच गोंधळून गेलेली होती. तिला काही समजत नव्हतं. आशिषचेही डोळे विस्फारलेलेच होते. युगवीर म्हणाला, आई या मॅडमलाही डिवोर्स हवा आहे. युगवीर सुद्धा सुगंधाला बोलतच होता, पण बोलताना त्याने सायलीवर जळजळीत कटाक्ष टाकला होता. सुगंधाने रागाने सायलीकडे पाहिलं आणि ते बघून सायलीला धडकीच भरली होती. युगवीर म्हणाला, सायली तुला डिवोर्स हवा आहे ना, चल मी पण देते तुला. आता युगवीरने सगळ्याकडे दुर्लक्ष करत सरळ सायलीचा हात आवळून धरला होता आणि तिला घेऊन जात होता. तेव्हाच प्रतापराव म्हणाले होते, युगवीर डिवोर्स पेपरवर सही नाही केलीस ना, तरी आम्ही तुझ्या विरुद्ध डोमेस्टिक वायलन्सची केस करू. त्याचा साक्षीदार मी नक्कीच होईल. मग डिवोर्स द्यावाच लागेल तुला, हे तर माहीतच असेल ना. प्रतापराव म्हणाले आणि युगवीरने अविश्वासाने त्यांच्याकडे पाहिलं होतं. आणि युगवीर तुला चांगलंच माहिती आहे, मी तुझ्या विरुद्ध केस केली तर तू नक्कीच अडकशील त्यामध्ये. मला तुझ्या बेकायदेशीर कामाबद्दलही बरंच काही माहिती आहे. मी तीही माहिती पोलिसांना देऊ शकतो आणि मी तुझे सगळे काळे धंदे सुद्धा बंद करू शकतो. सो तुझ्यासाठी हे बरं आहे की तू सही करायची. प्रतापराव धमकीच्या सुरातच म्हणाले होते. आणि युगवीर अजूनही शॉक झाला होता. त्याला कळत नव्हतं डॅडी आपल्यासोबत असं काही करतील म्हणून. त्याचे डॅडा त्याच्या विरुद्ध जातील असं त्याला कधीच वाटलेलं नव्हतं. सुगंधा म्हणाली, आहो तुम्ही या मुलीसाठी आपल्या मुलाला धमकी देत आहात, लक्षात आहे का तुमच्या? सुगंधाने अविश्वासाने आणि सायलीवर जडजडीत कटाक्ष टाकत प्रतापरावांना विचारलेलं होतं. प्रतापराव म्हणाले, मी माझ्या मुलीसाठी करतो हे सगळं काही. प्रतापराव दुसरीकडे बघतच म्हणाले होते. सुगंधा म्हणाली, आहो पण युगवीर तुमचा सख्खा मुलगा आहे, सावत्र नाही. सुगंधाने थोडा मोठ्या आवाजातच वाढवतच म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, सुगंधा तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, शांत राहा. युगवीर सही करणार आहेस की नाहीस तू? का मी तुझ्या विरुद्ध कंप्लेंट करू? प्रतापरावने सुगंधाला शांत राहायला सांगून युगवीरला शेवटचं विचारलं होतं. युगवीर म्हणाला, ठीक आहे मी करतो सही. युगवीर काहीतरी विचार करून शांतपणे म्हणाला होता आणि पूर्ण हॉलमध्ये भयान शांतता पसरलेली होती. कोणीच विचार केलेला नव्हता युगवीर डिवोर्ससाठी एवढं सहजासहजी तयार होईल म्हणून. धमक्यांना घाबरण्यातला युगवीर नव्हताच. मग असं काय झालं की हा घाबरून सही करायला तयार झाला, हे मात्र कोणालाही समजलेलं नव्हतं. पण प्रतापरावांना बरोबर समजलेलं होतं. युगवीरने पेन घेऊन सही केली आणि ताळताळ पावलं टाकत रागात निघून गेला होता. आणि प्रतापराव गालात हसले. प्रतापरावांचं बिझनेस पूर्णपणे बेकायदेशीर होतं, पण युगवीर प्रतापरावांच्या नावावर त्याचे बेकायदेशीर कामं करत होता. त्यामुळे त्यांच्या कामात जास्त अडथळे येतच नव्हते. आणि यासाठी प्रतापरावने त्याला खूप वेळा समजावलेलं सुद्धा होतं, पण त्याने कधीच काही कोणाचं ऐकलं नाही. प्रतापराव एवढे प्रामाणिक व्यक्ती होते, मग त्यांचा मुलगाही तसाच असेल म्हणून त्यांच्याबद्दल खरं जास्त कोणाला माहिती नव्हतं. पण प्रतापरावला सगळं माहिती होतं आणि प्रतापरावने याच गोष्टीचा फायदा घेतलेला होता, ज्यामुळे युगवीरने माघार घेतलेली होती. कारण प्रतापरावने ठरवलं तर ते त्यांचं सगळं भांडव फोडू शकत होतात आणि मग त्यातून लवकरच वर येणं युगवीरसाठी जास्त अवघड झालेलं होतं.
युगीरला वाटत नसेल तरीही युगीरपेक्षा जास्त पॉवरफुल व्यक्ती होते ते. त्यांच्या विरोधात जाणं युगीरला महागात पडू शकत होतं. ते म्हणतात ना, बाप 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 तो बापच असतो, तो नेहमी मुलाच्या वरचढ असतो. प्रतापराव म्हणाले, सायली, मोनिका, मी तुम्हाला यातून बाहेर काढणार म्हणालो होतो ना, आता मी ते पूर्ण केलं. प्रतापराव मोनिका आणि सायलीला बोलत असताना सुगंधा आणि आशिषचे तोंड वाकडं करत तिथून निघून गेले होते. युगीरने सही तर केली आहे, पण तो एवढ्या सहजासहजी तुला सोडणार नाही हे मला माहिती आहे. म्हणून हा डिवोर्स होईपर्यंत तू येथून कुठं जाऊ नकोस. तू बाहेर कुठं त्याच्या हाताला लागशील तर मी काहीच करू शकणार नाही तुला. म्हणून तू या घरातच राहा, इथेच तू सेफमध्ये आहेस. पण होईल तेवढं त्याच्या नजरेत येऊ नकोस. रूम शिफ्ट कर आजच तुझी. डिवोर्स नंतर काय करायचं ते बघू आपण. आशिष आणि सुगंधा जातच प्रतापरावने सायलीला पुढील संकटाची जाणीव करून दिलेलीच होती. सायली म्हणाली, ठीक आहे डॅडी. सायली लगेच तयार झाली, कारण तिलाही चांगलंच माहिती होतं ती बाहेर कुठे जर युगीरच्या हाताला लागली तर तो तिला डिवोर्स तर देणारच नाही. पण आता तिचं आयुष्य जेवढं वाईट आहे ना, त्यापेक्षाही जास्त वाईट करून टाकेल तो. आणि तिथे तर साथ द्यायला प्रतापराव आणि मोनिकाही सुद्धा नसतील. मोनिका म्हणाली, डॅडी, मी आहे ताईसोबत रूम शिफ्ट करायला. मी डिवोर्स नंतर जाईल माझ्या घरी. आता ताईला माझी गरज आहे ना, तर मी थांबते. प्रतापराव म्हणाले, ठीक आहे बाळा. मोनिका म्हणाली, डॅडी, तुम्ही एवढे चांगले आहात, मग तुमची मुलं अशी कशी आहेत? मोनिका अडखडत काही विचार करतच त्यांना म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, माझ्या लापरवाहीमुळे झालेलं आहे ते. युगीर झाला तेव्हा माझा बिझनेस खूप लहान होता आणि तेव्हा माझ्या घरात पूर्ण लक्ष होतं. नंतर आशिष झाला तेव्हाही मी घरात लक्ष द्यायचो. पण जसजसे दोघे मोठे होत गेले तसतसं त्यांच्या भविष्यासाठी दोघांना एक व्हॅलिश वाईफ देण्यासाठी म्हणून मी बिझनेस वाढवायला सुरुवात केली होती. मग बिझनेस वाढत गेला तसं मला घरात जास्त वेळ घालवायला जमलाच नाही, कारण मी बाहेर राहायचो. हळूहळू कामानिमित्त शहराबाहेर, कधी कधी देशाबाहेर एक महिना राहावं लागत होतं मला. मग मी मुलांची सगळी जिम्मेदारी सुगंधावर टाकून दिली होती. तिला मुलांवर चांगले संस्कार करायची जिम्मेदारी आणि मला त्याचं चांगलं भवितव्य घडवण्याचा, पैसा कमवण्याची जिम्मेदारी आम्ही दोघांनी वाटून घेतली होती. आणि मी तिच्या भरोशांवर मुलांना सोडून बाहेर माझ्या कामानिमित्त बिझी राहायला लागलेलं होतं. कारण मला काम भरपूर असायचं, त्यामुळं माझं काही जमत नव्हतं. पण तिला पैसा जास्त दिसू लागलेला होता. तसं तिचं मैत्रिणींसोबत बाहेर फिरणं, किटी पार्टी करणं हे सगळं काही जास्त प्रमाणात वाढलेलं होतं. मग ती नोकरांच्या जीवावर मुलांना सोडून स्वतःची जिम्मेदारी सरळ दुसऱ्यांवर टाकून मोकळी झालेली होती. आणि हे सगळं मला समजेपर्यंत खूपच जास्त उशीर झालेला होता. मुलं हातातून निघून गेलेली होती. मग मला काहीच करता आलं नाही. तरीही मी माझ्या परीने मुलांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही त्याचा. प्रतापरावने थोडक्यात सगळी स्टोरी त्यांना सांगितलेली होती. बोलत असताना ते खूप उदास झालेले होते. मध्ये मध्ये एक दोन वेळा त्यांच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलेलं होतं. मोनिका म्हणाली, सॉरी डॅडी. मोनिकाला प्रतापराव उदास झालेले बघून असा प्रश्न विचारल्याचा पश्चाताप झालेला होता. प्रतापराव म्हणाले, इट्स ओके बेटा, तुझी काहीच चुकी नाही त्यामध्ये. मी झालेल्या गोष्टी बदलू शकत नाही, पण यापुढं काही वाईट होऊ नये यासाठी तरी मी नक्कीच प्रयत्न करू शकते. प्रतापराव जबरदस्ती स्माईल करतच म्हणाले होते आणि निघून गेले. आणि त्यांना उदास होऊन जाताना बघून मोनिका आणि सायलीला खूपच वाईट वाटत होतं. मोनिका म्हणाली, ताई, आपण डॅडीच्या शेजारच्या रूममध्ये राहूया डिवोर्स होईपर्यंत. मोनिका सायलीला म्हणाली होती. सायली म्हणाली, हो चालेल, मी माझं गरजेचं सामान घेऊन येते. बोलून सायली तिच्या रूममध्ये निघून गेली. युगी रूममध्येच होता. रागा तिकडून तिकडं झरा घालत होता. सायली रूममध्ये जाताच त्याला बघून घाबरली होती ती, पण तिने आवडा गिळला आणि त्याला दुर्लक्ष करत स्वतःचं सामान घेऊ लागली होती. आणि तेव्हा युगवीर तिच्याकडे खाऊ की गिळू नजरेने बघत होता. त्याला खूप राग आलेला होता. तिने तिची बॅग भरली आणि रूममधून जाणार
तेव्हाच तिच्या हाताचं मनगट आवडलं त्याने. युगवीर म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली ग मला डिवोर्स द्यायची? युगवीर दात ओठ खात तिचा मनगट अजूनच घट्ट आवडून धरलेला होता. सायली म्हणाली, प्लीज मला जाऊ द्या, मला तुमच्या सोबत राहायचं नाही आहे. सायलीने रडायला सुरुवात केली होती. युगवीर म्हणाला, ठीक आहे, पण हे बाळ माझं आहे आणि माझ्याकडेच राहील, हे लक्षात ठेवायचं. युगवीर तिच्या पोटांवर हात ठेवून तिला म्हणाला होता आणि तिला धडकीच भरली होती. ज्या गोष्टी तिला भीती वाटत होती तीच गोष्ट समोर आलेली होती. ज्या बाळाच्या भविष्याचा विचार करून ती एवढं मोठं पाऊल उचलायला तयार झालेली होती, आता त्याच बाळाला तो स्वतःजवळ ठेवायचं बोलत होता. त्याने तसं केलं तर मग तिच्या या लढाईला काहीच अर्थ राहणार नव्हता. सायली म्हणाली, प्लीज तुम्ही बाळाला माझ्यापासून लांब करू नका, मी नाही राहू शकणार त्याच्याशिवाय, तिने कळवळीने विनंती केली. युगवीर म्हणाला, माझा निर्णय पक्का झालेला आहे. युगवीर तिचा हात सोडतच म्हणाला आणि तिथून निघूनही गेला. सायली अजूनच खचून गेली होती. तिला तिच्या बाळासाठी लढायचं होतं, पण तो तर त्याचं बाळाला तिच्यापासून काढून घ्यायचं बोलत होता. बाळासाठी तिने खूप स्वप्न बघितलेली होती आणि तो ते स्वप्न तोडायला बघत होता. मोनिका आणि सायली प्रतापरावांच्या शेजारच्या रूममध्ये शिफ्ट झाल्यानंतर मोनिका तिला म्हणाली, ताई, काय झालं तुम्हाला? अचानक असे शांत काल झालात तुम्ही? बराच वेळापासून सायलीला शांत बघून मोनिकाने न राहून विचारलेलं होतं. सायली म्हणाली, ते म्हणाले डिवोर्स झाला तरी बाळ माझ्याकडेच राहील. सायली डोळ्यात पाणी आणतच म्हणाली होती. मोनिका म्हणाली, ताई, तुम्ही काळजी करू नका, एवढ्या लहान बाळाला आईपासून लांब करण्याचा हक्क कोणालाच नाही आहे आणि जर त्यांनी तसं केलंय तर आपण कस्टडीसाठी केस सुद्धा करू शकतो आणि युगवीरचं बॅकग्राऊंड बघता कोर्ट मुलाला त्यांच्या जवळ ठेवणार सुद्धा नाही. मोनिका तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती. सायली म्हणाली, खरंच असं होईल का? माझं बाळ माझ्या जवळच राहील ना? सायली डोळ्यात चमक आणून म्हणाली होती. मोनिका म्हणाली, हो ताई, असंच होईल. कोर्टात तुम्ही दोघेही तुमच्या सहमतीने डिवोर्स घेत आहात की कसल्या दबावाखाली येऊन घेत आहात? जज साहेबांनी मोनिका आणि आशिषला विचारलेलं होतं. मोनिका म्हणाली, जज साहेब, मी माझ्या मर्जीने डिवोर्स घेत आहे. आशिष म्हणाला, यस, मी पण माझ्या मर्जीने घेत आहे डिवोर्स. जज साहेब म्हणाले, तुम्हाला नात्यांचा विचार करायला वेळ हवा आहे का? तुम्हाला एक चान्स घ्यायचा आहे का? आशिष म्हणाला, नाही. मोनिका सुद्धा म्हणाली, नाही. जज साहेब म्हणाले, ठीक आहे, आजपासून तुम्ही दोघे पती पत्नी म्हणून राहायला बांधील नाही आहात. तुम्ही तुमचं स्वतंत्र आयुष्य जगू शकता. तुमचा डिवोर्स मंजूर केला जात आहे. वकील म्हणाले, थँक्यू जज साहेब, आणि जज साहेब उठून गेले. थोड्या वेळाने सायली आणि युगवीरची केस होती. मोनिका म्हणाली, मोनिका, तू ठीक आहेस ना? सायलीने मोनिकाचा पडलेला चेहरा बघून काळजीने विचारलेलं होतं. मोनिका म्हणाली, ताई, मी प्रेम केलं होतं आशिषवर. खूप स्वप्न बघितलेली होती मी त्याच्यासोबत. त्याच्यासोबत आयुष्य जगायचं आणि लग्न झालं तेव्हा पण मी खूप खुश होते, आनंदी होते. पण मला आयडियाच नव्हती माझं प्रेम माझ्या आयुष्यात एवढं मोठं वादळ घेऊन येईल म्हणून. बोलताना सोनियाचे डोळे काठोकाठ भरलेले होते. तिला खूप वाईट वाटत होतं. सपना टूटा है तो दिल भी जलता है. मोनिकाने आशिष सोबत त्याच्या आयुष्याचे खूप स्वप्न बघितलेले होते, पण सगळी स्वप्न आज तिच्या डोळ्यांसमोर तुटत होती. तिला खूप त्रास होत होता, पण ते सगळं मनात दाबून ठेवत होती ती. तिला मोकळेपणाने रडायचं होतं, पण कमजोर पडायचं नव्हतं. सायली म्हणाली, मोनिका, सगळं ठीक होईल, तू नको टेन्शन घेऊस. सायलीला मोनिकाशी काय बोलावं ते समजत नव्हतं, तरी ती मोनिकाला समजावण्याचा प्रयत्न करत होती. मोनिका म्हणाली, मोनिकाने हुंकार भरला. तेवढ्यातच वकील म्हणाला, चला मॅडम, तुमची केस सुरू होत आहे आता. सायलीच्या वकिलाचा असिस्टंट तिला बोलवण्यासाठी आलेला होता. सायली म्हणाली, हो, मी येते लगेच. बोलून सायली त्यांच्या सोबत गेली. जज साहेब अजून आलेले नव्हते. सायली त्याचे वकील आणि युगवीर त्यांचे वकील आणि प्रतापराव मोनिका यांच्याशिवाय तेथे कोणीच नव्हतं. सगळे आपापल्या जाग्यांवर बसलेले होते.
तेव्हा जज साहेब आले आणि सगळे उभे राहिले होते. जज साहेब त्यांच्या खुर्चीत जाऊन बसले. जज साहेब म्हणाले, आणि सगळे बसले. तर तुम्ही दोघे तुमच्या सहमतीने डिवोर्स घेत आहात की काही दबावाखाली घेत आहात? जज साहेब सायली आणि युगवीरला म्हणाले होते. सायली म्हणाली, हो जज साहेब, मी माझ्या मर्जीने डिवोर्स घेत आहे. सायली लगेच अडखडत म्हणाली होती. युगवीर म्हणाला, मी पण माझ्या मर्जीने घेत आहे. युगवीर दातओठ खातच म्हणाला होता. जज साहेब म्हणाले, अजूनही वेळ गेलेले नाही आहे. तुमच्याकडे आहे. तुम्हाला एक चान्स घ्यायचा असेल तर घेऊ शकता. तुम्ही तुमच्या नात्याचा पुन्हा एकदा विचार करू शकता. जज साहेब दोघांना शेवटची संधी हवी आहे का हे विचारत होते. सायली आणि युगवीर म्हणाला, नाही जज साहेब, आम्हाला वेगळं व्हायचं आहे. आम्हाला एकत्र राहायचं नाही. यावेळी सायली एकदम स्पष्ट शब्दात बोलत होती आणि युगवीरने एक जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकला होता. मला पण वेगळं व्हायचं आहे. युगवीर स्वतःचा राग दाबूनच म्हणाला होता. जज साहेब म्हणाले, ठीक आहे. आजपासून तुम्ही पती पत्नी म्हणून राहायला बांधील नाही आहात. तुमचा डिवोर्स मंजूर केला जात आहे. जज साहेब म्हणाले आणि उठून गेले. जज साहेब जाताच युगवीरने त्याच्या शेजारी असलेल्या खुर्चीला रागाने जोरदार लाथ मारली होती आणि सायलीकडे एक रागीट कटाक्ष टाकून निघून गेला. मोनिका म्हणाली, ताई, आजपासून तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या मनासारखं जगू शकता. तुम्हाला तुमचं आयुष्य तुमच्या मर्जीने जगू शकता. मोनिका लगेच सायली जवळ येऊन उत्साहाने म्हणाली होती. सायली म्हणाली, पण मी कुठेही गेले ना तरी युगवीर मला सुखाने जगू देणार नाही आहे. सायलीने तिच्या मनातील भीती बोलून दाखवलेलीच होती. प्रतापराव म्हणाले, सायली बेटा, पण तुझं कोणीच नाही तर तू जाणार तरी कुठे आहेस? प्रतापराव त्या दोघींचं बोलणं ऐकतच होते. सायली म्हणाली, माहीत नाही डॅडी, मी कुठं जाणार ते म्हणून. सायली उदास होतच म्हणाली होती. मोनिका म्हणाली, ताई, तू माझ्यासोबत माझ्या घरी चाल ना. तिथे तुला कोणीच त्रास देणार नाही. मोनिका लगेच म्हणाली होती. सायली म्हणाली, नाही मोनिका, मला माहीत आहे मी डिवोर्स दिला ही गोष्ट युगवीरला अजिबात आवडलेली नाही आहे. म्हणून ते काही माझा पिछा सोडणार नाही आहेत. मला त्रास देत राहतील आणि मी तुझ्या घरात राहिले तर माझ्यासोबत तुझ्या घरच्यांनाही त्रास सहन करावा लागेल. मला ते बिलकुल आवडणार नाही. सायली शांतपणे म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, सायली बेटा, तुझ्या पोटात बाळ आहे आणि मी त्या बाळाचा आजोबा आहे हे विसरू नकोस. तुला आणि माझ्या नातवाला त्रास होऊ देणार नाही आहे मी. पण आता युगवीर खूप चिडलेला आहे. त्याच्या नजरेत तू आलीस तर तेच बरं आहे तुझ्यासाठी. तू त्याच्यापासून लांब राहा. मी तुला मुलगी मानलेली आहे, तर आता तुझ्या बाळाची आणि तुझी जिम्मेदारी मी घेणार आहे आणि तू आजच्या आज हा देश सोडून जात आहेस. युगवीर जिथे तुला शोधू शकणार नाही तिथे जायचं आणि मी तुला तुझ्या पायावर उभं करायला मदत करेल. प्रतापराव काही विचार करूनच म्हणाले होते. मोनिका म्हणाली, हो ताई, डॅडी जे काही बोलताय ना ते बरोबरच बोलत आहे. तू जा, त्यांच्याबरोबरच जा. मोनिकालाही प्रतापरावांची आयडिया आवडलेलीच होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.